कदम पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट निघालाय यावेळीच विनायक पाटील याचा वार पुन्हा एकदा चेंडू चाललाय 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 सीमा पार दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला पंच सुजल काम पाहतोय दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू अमन कदम फुल टॉस चेंडू यावेळेस भिरकवलाय चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जातोय वेगाने परंतु तितक्याच वेगाने पुन्हा एकदा कार्पेट मार्क वरती सन्माननीय आदरणीय साहिलजी दामनसकर या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये येण्याची कृपा करावी आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आयुष्याचा फुल टॉस चेंडू यावेळी भिरकवलाय चेंडू चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार विनायक पाटील याचा वार चेंडू फरार फुलटॉस पद्धतीचा चेंडू विनायक पाटील सारख्या फलंदाजाला नक्कीच समाचार घेतला जाणार पहिल्या चेंडूवरती आयुष्याचं स्वागत केला जातोय तो चौकाराने यावेळी गोलंदाज आयुष आला पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते चौकाराच्या चांगला कॅमेरा वर्क चांगले ऑपरेटिंग याच्या माध्यमातून यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय फुल टॉस फुल टू वसूल पुन्हा एकदा चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय सीमा रेखा पार येतोय चौकार सलगचा दुसरा चेंडू आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आपण पाहू शकता विनायक पाटील ऑन फायर आखे मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस पद्धतीचा चेंडू ती दोन प्रहार केले गेले दोन चेंडूवरती दोन चौकार आले तर यावेळेस पुन्हा एकदा निघालाय यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्लिक केलाय वन बाउन्सी मारे का पार येतोय चौकार हॅलो चांगली फटकेबाजी तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार सलगचा आपण पाहतोय यावेळीच आयुष याच्या वरती हल्ला बोल केला जातोय सलग दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता फुलटॉस चेंडू यावेळी सुंदर फटका चेंडू चाललाय वन बाउन्सी मारे का पार सलगचा चौथा चौकार चौकार नक्कीच चौकार चौकार आणि चौकार लगवतोय तो या षटकामध्ये सुरुवात चौकाराने केली जात आहे यावेळी चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय विनायक पाटील याचा आयुष याच्या वरती वार केला जातोय पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी देखील कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेखा पार यावेळीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू देखील तितकाच चांगला चपलाईने चतुराईने खेळलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे चेंडूने सीमा पार झालाय खणखणीत दणदणीत चौकार येतोय 5 चेंडू आणि 5 चौकार पाहूया 6 चेंडूवरती 6 चौकार लगवण्याचा पराक्रम करणार का फलंदाज आहेत यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला धावबाची संधी देखील आली होती परंतु यावेळीस काय घडलाय पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळलाय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट यावेळी हाताळलाय पहिला चेंडू फटका फसलाय जेलखाली क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकवतोय आणि चेंडू फरार होतोय तो सीमा रेखा पार पहिला चेंडू पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फटका जरी फसला असला तरी ऑफ साइडची फील्ड नक्कीच आपण पाहिला तर मैदानाचा ऑफ साइडचा जी दिशा आहे ती नक्कीच आपण पाहिली तर यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय देखणीय प्रेक्षणीय फटका बंड्या मोरे देखील पाहत राहिला चेंडू कोलटॉस पद्धतीचा होता चेंडूवरती प्रहार केला जातोय चेंडू पोचवा मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या स्वागत केला गेलाय सौरभ याचा पुन्हा एकदा निघालाय सौरभ फुलटॉस चेंडू क्लिक केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार येतोय चौकार सुंदर फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा
फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. 100 रिप्ले मध्ये पहा, शफल झाला फलंदाज आणि भिरकावला अराउंड द कार्पेटने. नक्कीच मैदानाच्या ग्रासला चिरत गेला चेंडू सीमा पार. अजूनपर्यंत विनायक पाटील यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला, पुन्हा एकदा त्या दिशेने केलाय. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. दुसरा चौकार सलगचा हा दुसरा. सौरभ याच्यावरती हल्ला बोल केला जातोय. 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केले जात आहेत. स्ट्राइक गोलंदाज आहे आणि या स्ट्राइक गोलंदाज वरतीच हल्ला बोल केला जातोय. आपण पाहिला तर नक्कीच विनायक पाटील आहे यावेळीस मैदानाच्या आतमध्ये. वरती केला गेला हल्ला बोल. विनायक पाटील पुन्हा एकदा आकुड टप्प्याचा यावेळीस हो एसटी रक्षकाने केली चुकी. यावेळेस पंचांचा इशारा येणार 22 स्वरूपात. म्हणजेच काय बोनस भेटलाय संघाला. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होऊ शकला असता, परंतु एसटी रक्षकाने केली चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये मित्रा माफी मिळणार नाही. यावेळेस चेंडू चाललाय पहा सीमा